मार्चच्या शेवटच्या 2 दिवसात शासन निर्णयांचा धुमधडाका. 30 आणि 31 मार्च या 2 दिवशी निघाले 830 GR. शेवटच्या आठवड्यामध्ये सरकारनं घेतले हजारापेक्षा जास्त निर्णय. युद्धामुळे हवाई इंधनाचा भडका. महिनाभरामध्ये तब्बल 115% महाग. विमान प्रवास महागला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. मुंबईमध्ये सिलेंडर 218 तर दिल्लीमध्ये 195 रुपयांनी महागला. मध्यरात्रीपासून नवे दर लागू. नव्या आर्थिक वर्षामध्ये आजपासून अनेक नवे नियम. नोकरदारांसाठी आयकर कायद्यामध्ये मोठे बदल. सर्वसामान्यांची पगारासह प्रवासाचीही गणितं बदलणार. जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतात सुरू. तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत. प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होती. माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सुनील तटकरेंकडून पहिल्यांदाच मान्य. तर पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन. रोहित पवारांवरती निशाणा. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार. घरी पोहोचलेल्या एसआयटी पथकानं मुलाला घेतलं ताब्यात. फरार पत्नीचा शोध सुरू. खरातची कोठडी आत संपणार. अटकेतील महिलेकडे एएसआयची शरीर सुखाची मागणी. एएसआय राजेश जाधव निलंबित. जाधववरती गुन्हाही दाखल. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना. सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच. सोनं प्रति तोळा 3,500 रुपयांनी तर चांदी 6,000 रुपये किलोनं महागली. ओरॅकल कंपनीमध्ये मोठी कर्मचारी कपात. 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ. 12,000 भारतीयांचा समावेश. वरिष्ठ स्तरावरील 6 जणांनाही डच्चू. जगभर खळबळ. इराणमधलं अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय. 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू. युद्धादरम्यान ट्रम्प यांचं नवं वक्तव्य. इराण कधीच अण्वस्त्र बनवणार नाही. ट्रम्प यांचा दावा. आजपासून आखातातल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचा इशारा. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, टेस्लासह 18 कंपन्यांची यादी इराणकडून प्रसिद्ध. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. ज्योतिबा डोंगरावरती सासन काठ्या नाचवत भाविकांकडून आनंद साजरा. राज्यभरामधून दर्शनासाठी गर्दी.